लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या किचनमध्ये थांबून दरवाजाकडे बघत असते. तर मग आता नंदिनी येते आणि म्हणते की काय ग काव्या, तुला काही हवंय का, असं विचारते आता नंदिनी काव्याला. काय नाही म्हणून आता काव्या सतत दरवाजाकडे बघत असते. तर आता नंदिनीलाही हे कळतं. तर आता काव्या नंदिनीला विचारते, ताई तू आताच आली आहेस का इथे, असं म्हणते काव्या. का इथे येऊन बराच उशीर झाला तुला, असं विचारते आता काव्या. तर आता नंदिनी म्हणते, 5 मिनिट झाले असतील ग. का ग, असं विचारते आता नंदिनी. तर आता काव्या म्हणते, दारातून कोणी आत यायचं दिसलं नाही तुला, असं म्हणते काव्या. तर आता नंदिनी म्हणते, नाही. कुणी येणार होतं का, असं म्हणते नंदिनी. तर आता काव्या म्हणते, नाही ग, मी तसंच सहजच विचारलं, असं म्हणते काव्या. नक्की ना, असं म्हणते आता नंदिनी. नाही, मी आल्यापासून पाहते तुझं लक्ष दाराकडेच लागून राहिलंय, असं म्हणते नंदिनी काव्याला. वाट बघतेस का कुणाची, असं म्हणते नंदिनी. तर आता काव्या म्हणते, पार्थ अजून आलेले नाही आहेत. नंदिनी म्हणते, काय? तर मग आता काव्या म्हणते, तुलाही आश्चर्य वाटलं असेल ना. मला सुद्धा आश्चर्य वाटलंय का अजून. कसे नाही आलेत हे, असं म्हणते आता काव्या. तर आता नंदिनी म्हणते, तू त्यांची चौकशी करायला इथे आलेस ह्याचं आश्चर्य वाटतंय मला, असं म्हणते नंदिनी. आणि काव्या, पार्थ घरी आलेले नाही आहेत ह्याला काहीतरी कारण असेल ना. नाहीतर काम संपल्यानंतरही रेंगाळणाऱ्यातले नाही आहेत ते, असं म्हणते नंदिनी. तर आता काव्या म्हणते, म्हणून तर मनात विचार येतो ना, कसं काय नाही आलेत हे म्हणून. काळजी वाटते ग, असं म्हणते आता काव्या. तर आता नंदिनी म्हणते, काळजी वाटते. हो, असं म्हणते आता काव्या. वाटणारच ना. काळजी वाटतेय तर मग एक फोन करून विचार ना, कुठे आहात, काय करताय म्हणून, असं म्हणते नंदिनी. तर आता काव्या म्हणते, फोन नाही, नको, कशाला. उचलला नाही त्याने माझा फोन तर, असं म्हणते काव्या. अरे का नाही उचलणार, असं म्हणते आता नंदिनी. अगं कामात असतील ना, उगाच त्यांना कशाला मी डिस्टर्ब करू त्यांच्या कामामध्ये, असं म्हणते आता काव्या. तर आता नंदिनी म्हणते, आपल्याच नवऱ्याला फोन करायला इतका विचार करावा लागतो. तू फोन केलास तरी डिस्टर्ब होणार नाही ते, असं म्हणते नंदिनी. फोन कर. नाही नाही, नको, असं म्हणते काव्या. हे बघ ताई, मला कोणीही काम करत असताना फोन केलेलं आवडत नाही आणि डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नाही. असं असताना मी समोरच्यांना कामात असताना फोन केला आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब करणं हे का बरोबर नाही, असं म्हणते आता काव्या. बरोबर वाटत नाही काही. नाही, नको, असं म्हणते आता काव्या. काव्या, मग त्यांची काळजी करत का इथेच घुटमळत राहणार आहेस का, असं म्हणते आता नंदिनी. मी कुठं घुटमळती येते, असं म्हणते आता काव्या. अगं काही काय बोलतेस तू. मी जस्ट आता मला खोलीत बसून ना बोर होत होतं. सहज आले बाहेर बघायला, असं आता काव्या म्हणते. तर आता काव्याला काय सुचतच नाही काय म्हणायचं ते. तर मग आता ती असं म्हणते आता नंदिनीला. तर आता काव्या म्हणते नंदिनीला, की मी मानिनी काकूंना जाऊन विचारू का, की पार्थ कुठे आहेत, कधी येणार आहेत ते. मी इथे कशाला बोलत बसले, मी जाऊन विचारतेच, असं म्हणते आता काव्या. नाही नाही नाही, नको, उगाच टेन्शन घेतील ना, असं म्हणते आता काव्या. तर आता नंदिनी काव्याला म्हणते, अगं काय झालं काव्या, तू ठीक आहेस ना नक्की. मी ठीक आहे ताई, मला कुठे काय झालंय, असं म्हणते काव्या. आय एम ओके, मी जाऊन बसते रूममध्ये, असं म्हणते आता काव्या. गुड नाईट, असं म्हणते आता काव्या. तर मग आता नंदिनी सुद्धा म्हणते गुड नाईट. तर मग आता तिथून काव्या निघून जाते आता किचनमधून. तर आता नंदिनी मनातल्या मनात म्हणते, अगं काव्या, तुला मी पहिल्यांदा पार्थसाठी इथं इतकं अस्वस्थ झालेलं पाहिलंय. तू परत पुन्हा त्यांचा विचार करायला लागलीस तर खूपच छान आहे, असं म्हणते आता नंदिनी मनातल्या मनात. माझं आणि जीवांचं नातं तर जुळता जुळता राहून गेलं. निदान तुमचं नातं तरी पुन्हा जुळावं, असं म्हणते नंदिनी मनातल्या मनात. जे माझ्या वाटेला आलं ते पार्थने काव्याच्या वाटेला येऊ नये, एवढीच प्रार्थना आहे. तर आता इथे जीवाला दाखवलंय, तो आता आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि म्हणत असतो, जीवा काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, तसं बसून चालणार नाही. काय करू, असं म्हणून तो खूप अस्वस्थ होतो आता जीवा. पण हे असं कसं झालं? नंदिनी असं कसं करू शकते? नाही, नाही, तिने ना रागाच्या भरात घेतलेला डिसिजन आहे हा, असं म्हणतो जीवा. ती तर नेहमी लग्नाला प्रायोरिटी देते. मग ती डिव्होर्स कसं काय देऊ शकते? ही तीच मुलगी आहे ना, जी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणाली होती, की मी डिव्होर्स देणार नाही. मी हे लग्न सक्सेसफुल करून दाखवेन. तर आता त्याला फ्लॅशबॅक्स येतात आणि मग त्याच्यात असतं, की नंदिनी म्हटलेली असते काव्याला, की जोपर्यंत जीवा माझ्याकडे स्वतःहून घटस्फोट मागत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना घटस्फोट देणार नाही. नाही, नंदिनीशी बोलायलाच हवं. तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायलाच हवं, असं म्हणतो आता जीवा. मी बोलेन तिच्याशी. मला बोलावंच लागेल. म्हणजे तिचा डिसिजन काहीही असू दे.
पण तिने घाईत आणि रागात कोणताही डिसिजन घ्यायला नकोय. ती आली की मी तिच्याशी बोलेन असं म्हणतो जीवा. तर मग आता इथे पार्थ येतो घरी आणि तो आता लिव्हिंग रूममध्ये येतो. तर आता इथे नंदिनी बसलेली असते हॉलमध्ये आणि ती एकटीच बसलेली असते. अरे आलात तुम्ही असं म्हणून नंदिनी आता पाणी देते पार्थला. हे घ्या पाणी. तर मग आता पार्थ म्हणतो थँक्यू. बसा असं म्हणतो आता पार्थ. तर आता नंदिनीच्या समोर चेसबोर्ड असतो. तर आता पार्थ म्हणतो एकटेच खेळताय? तर आता नंदिनी म्हणते हे तर आईबाबा खेळत होते. मी तर काय इथे अशीच बसले असं म्हणते नंदिनी. मला खेळता येत नाही म्हणून एकटी पडली असेल असं म्हणते आता नंदिनी पार्थला. मला कळत नाही. दोन्ही बाजूनी आपणच खेळण्याची प्रॅक्टिस करायची होती का? तर आता पार्थ म्हणतो प्रॅक्टिस कशाला करायची? इतके दिवस आपण दोन्हीच बाजूनी खेळतोय असं म्हणतो पार्थ. तर मग आता इथे काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्याला आठवतं ती काय बोलते बाबासोबत ते. ती म्हटलेली असते ना, बाबा मी एक विचारू, आपल्या अशा वागण्यामुळे कोणी हर्ट झालं असेल तर नेमकं काय करायचं? सोपं आहे बाळा, सॉरी म्हणायचं असं म्हणतो आता काव्याचे बाबा. माफी मागायची. माफी मागायला सुद्धा हिंमत लागते. आपलं चुकलंय हे मान्य करायला सुद्धा जिकर लागतं. आणि मग सॉरी बोलल्यानंतर जे काय बोलायचे ते बोलायचं असं म्हणतात आता ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या सॉरीने जे विळगळतात ती माणसं आपली. तसं असेल तर मी नक्की सॉरी म्हणेन असं म्हणते आता काव्य. खरं तर खूप लोकांना दुखावलं असेल मी, पण एका माणसाचं खरंच मी देणं लागते बाबा असं म्हणते आता काव्या. त्या माणसाला नक्की सॉरी म्हणे. हे सगळं आता काव्याला आठवतं. मला तर आता इथे परत नंदिनीने पार्थला दाखवलंय. तर आता नंदिनी म्हणते मला आठवतं तुम्ही मला समजावलं होतं. काव्या किंवा जीवापैकी कुणीही आपल्याकडे कितीही डिवोर्स मागितला तरी आपण त्यांना द्यायचा नाही. तर आता इथे नंदिनी म्हणते तुम्ही मला समजावलं होतं. काव्या आणि जीवापैकी कोणीही आपल्याकडे कितीही डिवोर्स मागितला तरी त्यांना द्यायचा नाही. त्यांना त्यांचं लक्ष त्या बॉम्बपासून कंदील रूपी मैत्रीकडे वळवायचं. कंदिलाच्या पर्यायाने ते दिवाळीच्याच प्रेमात पडतील. तर आता पार्थला आठवतं की त्याने हे सगळं नंदिनीला सांगितलं असतं ते. तर आता फ्लॅशबॅक्स दाखवतात. त्यांना हळूहळू जाणीव करून द्यायची की संसार हा दिवाळीसारखा सुंदर सण आहे. कारण त्याच्यामध्ये मैत्रीचा कंदील झगमगतो. एक वेळ येईल नंदिनी, जेव्हा या दोघांना डिवोर्स या नावाचा बॉम्बच आठवणार नाही असं म्हणतो आता पार्थ. हे कंदीलच्या पर्यायाने दिवाळीच्या प्रेमात पडतील असं म्हटलेलं असतो पार्थ. ते सगळं आठवतं त्याला. पण शेवटी त्यांना सुतळी बॉम्बचीच भुरळ पडली असं म्हणतो आता पार्थ. आपल्या कंदील रूपी मैत्रीकडे त्यांचं लक्षच गेलं नाही असं म्हणतो पार्थ. आपण त्यांना आशेची पंथी दाखवत होतो पण पण आपल्या हाती काय आलं? निराशाच असं म्हणतो आता पार्थ. तर आता नंदिनी म्हणते काल जीवाना डिवोर्स पेपर्स दिलेत मी. तर पार्थला हे ऐकून शॉक बसतो. काय? तुम्ही डिवोर्स पेपर्स दिलेत असं म्हणतो पार्थ. तर मग आता नंदिनी म्हणते सॉरी. नाही म्हणजे तुम्ही सांगून सुद्धा. तर मग आता पार्थ म्हणतो तुम्हाला सॉरी म्हणायची गरज नाही. मीच सांगितलं होतं तुम्हाला. पण मला तरी कुठे पाळता आलं ते असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनीला सुद्धा धक्का बसतो आणि ती म्हणते म्हणजे काव्याला म्युच्युअल कन्सेंटवर सह्या दिल्यात असं म्हणतो आता पार्थ. त्यांना मोकळं करायचं ठरवलंय असं म्हणतो पार्थ. काय असं म्हणते नंदिनी. पण आपल्या पार्टनरला डिवोर्स द्यायचा की नाही द्यायचा हे चर्चा करण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाही आहे असं म्हणतो पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो नंदिनी आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न केलेत पण बहुतेक नियतीच्या मनात हेच आहे असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनी म्हणते नियतीच्या मनात नेमकं आहे तरी काय असं म्हणते आता नंदिनी. सावित्रीबाई म्हणाल्या होत्या की लग्न जुळणं कठीण आहे पण सोयरीक होते. तर आता आठवतं नंदिनीला की सोयरीक तर जुळळ सोयरीक तर जुळे म्हणलेली असते ना ती आता घरात आलेली बाई. तर ते आठवतं तिला. पण हे लग्न होणं कठीण आहे असं म्हटलेले असते ना ती. ते सगळं आठवतं तिला. आणि झालंही तसंच असं म्हणते आता नंदिनी. देशमुखांमध्ये आणि मोहितेंमध्ये सोयरीक तर जुळली पण आपण हे जे पाऊल उचलतोय त्यामुळे ती सुद्धा नाही राहणार असं म्हणते आता नंदिनी. मग आता मला हे कळत नाही आहे की हा 1 महिन्याचा खेळ आपण खेळलो तरी कशासाठी असं म्हणते आता नंदिनी. समाधान असं म्हणतो आता पार्थ. तर आता पार्थ म्हणतो आपण आपले 100% दिलेत नंदिनी, त्यामुळे समाधान मिळालंय. तर आता नंदिनी म्हणते पण मला खूप भीती वाटते. म्हणजे घरातल्या सगळ्यांना जेव्हा डिवोर्सबद्दल कळेल तेव्हा तेव्हा काय होणार आहे? काव्याला म्युच्युअल कन्सेंटचे सही करून देताना हेही माझ्या मनात सुद्धा येऊन गेलं असं म्हणतो पार्थ. एस्पेशली आईचा. तिला कळालं की तिच्या दोन्ही मुलांचा डिवोर्स होतोय तर तिला काय होईल असं म्हणतो आता पार्थ.
तेच म्हणते नंदिनी. राहून राहून तेच येते माझ्या पण मनात असं म्हणते नंदिनी. ते म्हणतात ना, लग्न 2 व्यक्तींमध्ये होत असलं तरी 2 कुटुंबसुद्धा आयुष्यभरासाठी जोडलेली जातात. डिव्होर्सच्या बाबतीत पण तसंच आहे की असं म्हणते नंदिनी. 2 व्यक्तींमध्ये डिव्होर्स होतो म्हणजे दोन्ही कुटुंब तडकाफडकी आपले संबंध संपवायला घेतात असं म्हणते नंदिनी. याचीच भीती वाटते मला. मला असं वाटतंय आपण आपला हा डिव्होर्सचा निर्णय लगेच कोणाला कळू नाही द्यायला हवं असं म्हणते नंदिनी पार्थला. तर आता पार्थ म्हणतो किती दिवस लपणार आहात आपण, कधी ना कधी कळणारच आहे. पण ठीक आहे, शक्य आहे तोपर्यंत प्रयत्न करूयात असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनी म्हणते, पार्थ तुम्हाला काय वाटतं, काव्या आणि जीवा दोघांना पश्चाताप होईल की सहाय्य करतील ते असं म्हणते आता नंदिनी. तर आता पार्थ म्हणतो ते काय करतील ह्याचा अंदाज जर आपल्याला आला असता तर ही वेळच आली नसती आपल्यावर असं म्हणतो पार्थ. असो, जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा असं म्हणतो पार्थ नंदिनीला. असं किती वेळ बाहेर बसणार आहात असं म्हणतो पार्थ. आणि पार्थ म्हणतो आणि हा सोफ्यावर नाही, रूममध्ये जाऊन झोपा असं म्हणतो आता पार्थ नंदिनीला. तर आता तर आता नंदिनी म्हणते माझं किचनमध्ये थोडं काम आहे ते करून जाईन असं म्हणते आता नंदिनी पार्थला. तर आता नंदिनी पार्थला म्हणते काव्याला झोप लागल्यावर जाणार आहात का तुम्ही रूममध्ये असं म्हणते आता नंदिनी पार्थला. म्हणूनच उशिरा आलात ना ऑफिसमधून असं म्हणते नंदिनी. तर आता इथे नंदिनी हॉलमध्ये बसते आणि तिथेच बसून विचार करत राहते. तिला आठवतं की मानेने म्हटलेले असते की वजीर जर का बाहेर पडला तरीही खेळ चालू राहू शकतो, राजा खेळातून बाहेर पडला तर खेळ चालू राहू शकत नाही असं म्हणते मानिनी. तर आता मानिनीचं बोलणं तिला आठवतं आता फ्लॅशबॅक्समधून. तर मग आता नंदिनी आपण सुद्धा चेस खेळते आणि वजीरला बाहेर काढते गेममधून. तर आता इथे पार्थ खोलीमध्ये येतो आपल्या आणि काव्या मात्र अभ्यास करत बसलेली असते. तर आता काव्या पळत पळत जाते आता पार्थकडे आणि म्हणते, पार्थ ऐका ना, मला बोलायचं होतं तुमच्याशी असं म्हणते आता काव्या. ह्या आधी कधीच बोलले नाहीये, असं काहीतरी बोलायचं होतं असं म्हणते आता काव्या पार्थला. माझ्या पास्टबद्दल बोलायचं होतं. तर आता इथे जीवासुद्धा किचनमध्ये येतो. तर मग आता नंदिनी किचनमध्येच असते. तर आता जीवा नंदिनीच्या बाजूला येऊन थांबतो. तर ती बघते तर कोण असतं की जीवाच असतो. तर आता जीवाला बघून नंदिनी तिथून निघते. तर मग आता जीवा तिला थांबवतो, नंदिनी प्लीज 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 म्हणून. फक्त 5 मिनिटं हवेत तुझी असं म्हणतो आता जीवा नंदिनीला. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला ऐकायचं होतं ना ती मुलगी कोण आहे? मी सांगायला तयार आहे असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी इटक लावून बघते आता जीवाकडे. तर आता नंदिनी म्हणते, कोण? तुम्ही माझ्याशी बोलताय असं म्हणते नंदिनी. खरंच असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, तू असं का म्हणतेयस, मी तर तुझ्याशीच बोलतोय असं म्हणतो आता जीवा. ज्या मुलीवर माझं प्रेम होतं ती मुलगी. तर तेवढ्यात आता नंदिनी म्हणते, ती मुलगी कोण होती, कोण आहे, ह्याबद्दल मला आता काहीच ऐकायचं नाही आहे असं म्हणते आता नंदिनी जीवाला. कारण ह्या आधी कधीही मी तुम्हाला त्या मुलीबद्दल विचारलं तर तुम्ही मला कधीच उत्तर नाही दिलं असं म्हणते आता नंदिनी. म्हणूनच विचारलं. तुम्ही माझ्याशीच बोलताय ना असं म्हणते नंदिनी जीवाला. आय नो हे बघ मी असं म्हणतो होता जीवा. मी मान्य करतो की मी ह्याच्या आधी तिच्याबद्दल काही तुला सांगितलं नाही, कधीही तिचं नाव घेतलं नाही. पण मी आता सांगायला तयार आहे. ती मुलगी तर आता तेवढ्यातच नंदिनी तिथून निघून जाते. तर आता जीवा नंदिनी नंदिनी म्हणून ओरडत असतो. तर आता जीवा म्हणतो नंदिनीला, नंदिनी तिचं नाव तरी ऐक एकदा प्लीज. तर मग आता नंदिनी म्हणते तिचं नाव ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे जीवा. तर आता जीवा म्हणतो असं, अगं असं काय करतेयस, मी तिचं नाव घेतलं तर तुला कळेल मी तिचं नाव का घेत नव्हतं ते असं म्हणतो जीवा. एकदा ऐक असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते राहू देत ना जीवा प्लीज. ज्या गावी जायचंच नाही आहे त्या गावी का जाणार आणि त्या गावाचे तिकीट सुद्धा मी का काढणार असं म्हणते आता नंदिनी. माझी इच्छा नाही आहे त्या गावाची तिकीट काढायची असं म्हणते ती. त्यामुळे तुम्ही सुद्धा काही सांगू नका, मी काही ऐकणार नाहीये. एवढं सांगून आता नंदिनी वर निघून जाते आणि जीवा मात्र खालीच थांबतो तिला बघत. खरंच नंदिनी ना, ही कधीच माझ्या समोर अशी पाठ फिरवून आजपर्यंत गेली नाही असं म्हणतो जीवा. इतकं दुखवलंय का मी हिला असं म्हणतो आता जीवा. तर बेचारा जीवाला पण माहित नसतं की ते लेटर ना नंदिनीने वाचलेलं असतं, जे त्यांनी काव्याला लिहिलेलं असतं. तर मग आता नंदिनीला वाटतं की त्याला डिवोर्स हवाय आणि जीवाने काय असं कन्फर्म सांगितलंच नसतं ते. त्यामुळे खूप मिसअंडरस्टँडिंग झाले आता जीवा आणि नंदिनीमध्ये. आणि जीवाला कळतच नाही आहे ती एवढी का अपसेट आहे ते. नाही या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं म्हणतो आता जीवा. माझ्यामुळेच तिने तिच्यातलं काय चांगुलपणा कायमचं संपवलाय असं म्हणतो जीवा. माझ्यामुळेच ती हे लग्न कायमचं संपवायला निघाली आहे असं म्हणतो जीवा. मुळात आता नंदिनीमुळे मला दुसरा जीवा व्हायचा नाही आहे असं म्हणतो आता जीवा.
पण तिचा आधीचा हसू कसं वापस आणू मी असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे पार्थ काही न बोलता रूममध्ये आपल्या बसलेला असतो. तर आता इथे काव्या म्हणते, अहो ऐका ना माझं काय म्हणते मी असं म्हणते आता काव्या. खूप कॉल्स केलेत मी तुम्हाला असं म्हणते आता काव्या पार्थला. व्हॉइस नोट पण पाठवली होती. ऐकली नाही असं म्हणतो आता असं म्हणते आता काव्या पार्थला. हे बघा पार्थ, मी खरंच सांगते ते लॉयर ना. तर मग आता पार्थ म्हणतो मला या विषयावर बोलायचं नाही आहे असं म्हणतो आता पार्थ. हा विषय जरी काढला ना तरी पोटात गोळा येतो माझ्या असं म्हणतो आता पार्थ. हातपाय गार पडतात. हा विषय नको डिस्कस करायला आपल्याला असं म्हणतो आता पार्थ. इनफॅक्ट काहीच डिस्कस करायला नको असं म्हणतो पार्थ. हा विषय नको डिस्कस करायला आपण असं म्हणतो आता पार्थ. इनफॅक्ट काहीच नको डिस्कस करायला. आणि इतकं म्हणून आता तो जातो तिथून. तर आता काव्या त्याच्या पाठी मग जाते आणि म्हणते पार्थ 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 ऐका ना. तर आता पार्थ म्हणतो काय ऐकू? तुमचा पास्ट ऐकू. ठीक आहे ऐकावा तुमचा पास्ट असं म्हणतो पार्थ. जर का तुम्ही माझ्यासोबत फ्युचर बघत असाल तरच तुमचा पास्ट सांगा असं म्हणतो आता पार्थ. एक्झॅक्टली असं म्हणतो आता पार्थ. एक्झॅक्टली तुम्ही तुमचं फ्युचर माझ्यासोबत बघत नाही आहे असं म्हणतो आता तो. मग मी तुमचा पास्ट का डिस्कस करू असं म्हणतो पार्थ. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे जीवा नंदिनीसाठी डिश बनवतो आणि म्हणतो चकाचक बाई दिस इज फॉर यू. आजच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम जे तू म्हणशील ते असं म्हणतो आता जीवा. तू जे म्हणशील ना ते हजर करतो. काय खायचं आहे असं म्हणतो जीवा. काहीही चालेल जे तुम्ही केलेलं नसेल असं म्हणते आता नंदिनी. तर आता हे ऐकून जीवाला एकदमच धक्का बसतो. तर आता इथे काव्यासुद्धा सगळ्या पार्थच्या ऑफिसला जातानाच्या गोष्टी मांडून ठेवते आता बेडवरती. तर आता पार्थ अंघोळ करून येतो आणि म्हणतो हे कुणी केलंय? तर आता काव्या म्हणते मी केलंय. तर आता पार्थ तिला म्हणतो माणसाने आपल्या सवयी बदलू नये. खरं तर माणसानेच बदलू नये. तुम्हालाही बदलायची गरज नाहीये असं म्हणतो तो. तर मग आता रिकॅपसुद्धा इथेच संपतो.